Write down, a manufacturer sells X items at a price of rupees, at a price of rupees 6 minus x upon 40. 6 minus x upon 40 each. The cost price, full stop there, the cost price of x items is rupees x upon 5 plus 193, x upon 5 plus 193. The maximum profit in rupees is, the maximum profit is, options लिया 134.4, 144, 143.4, 133.4, 133.4. राइट, हे बघा क्वेश्चन काय आहे, मॅन्युफॅक्चरर सेल्स एक्स आयटम्स ॲट दिस प्राइस 6 मायनस एक्स अपॉन 40 इच. ही काय झाली, सेलिंग प्राइस झाली. देन कॉस्ट प्राइस ऑफ एक्स आयटम इज वॉट, एक्स अपॉन 5 प्लस 193. दिस इज वॉट, कॉस्ट प्राइस. राईट, काय फाइंड आउट करायचं आपल्याला, मॅक्झिमम प्रॉफिट. सो हाऊ वी फाइंड प्रॉफिट. प्रॉफिट सी काय मॅक्झिमम पाहिजे, प्रॉफिट. सो प्रॉफिट तुमचं काय होणार, फंक्शन. फंक्शन फॉर्म करावं लागेल, फर्स्ट ऑर्डर डेरी, बाकी प्रोसिजर विल रिमेन सेम. हां, सो प्रॉफिट, हाऊ वी फाइंड प्रॉफिट. हां, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. जसं एखादा ऑब्जेक्ट आहे, लेट से हा ऑब्जेक्ट बनवायला म्हणजे याची कॉस्ट किती, कॉस्ट लागली, लेट से 100 रुपीज लागले बनवायला. हा जो ऑब्जेक्ट आहे याची जी सेलिंग प्राइस आहे, हा सेल केला सपोज 120 रुपीजला, तर आपल्याला प्रॉफिट आपण कसा कॅल्क्युलेट करणार, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. 120 मायनस 100, सो प्रॉफिट किती होणार, 20. सो आपल्याला फंक्शन बनवायचं आहे. फंक्शन तुमचं काय आहे, कशावरून डिसाईड केलं, प्रॉफिट इज फंक्शन. इथे मॅक्झिमम वर्ड आला आहे, मॅक्झिमम काय पाहिजे, प्रॉफिट. सो आपलं प्रॉफिट काय असणार, फंक्शन. राईट, सो प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी एक तर कॉस्ट प्राइस लागणार आहे. व्हॉट इज कॉस्ट प्राइस, कॉस्ट प्राइस ऑफ एक्स आयटम. राईट, कॉस्ट प्राइस ऑफ एक्स आयटम म्हणजे एका आयटमची प्राइस नाही आहे, ही जी प्राइस दिलेली कशासाठी आहे, एक्स आयटमसाठी. सो तुमची कॉस्ट प्राइस काय बनणार, एक्स अपॉन 5 प्लस 193. क्लिअर आहे काय. नेक्स्ट सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस, आता सेलिंग प्राइस काय बघा, क्वेश्चन स्टेटमेंट काय, मॅन्युफॅक्चरर सेल्स एक्स आयटम्स ॲट अ प्राइस ऑफ 6 मायनस एक्स अपॉन 40 इच. राईट, मग जर त्याने एक्स आयटम सेल केले तर त्याची टोटल सेलिंग प्राइस किती होणार, एक्स इंटू एका आयटमची सेलिंग प्राइस. हां, सो इथे फक्त कन्फ्युजन करायचं नाही, डायरेक्टली सेलिंग प्राइस ही घेता येणार नाही, कारण इथे वर्ड काय आला, इच. म्हणजे एक ऑब्जेक्ट किंवा एक आयटम सेल करायला त्याला 6 मायनस एक्स अपॉन 40 ही सेलिंग प्राइस एका आयटमची आहे. असे किती आयटम विकलेत, एक्स. राईट, सो सेलिंग प्राइस काय होणार, एक्स इन ब्रॅकेट
6 मायनस एक्स अपॉन 40. बट आपण कॉस्ट प्राईजला असं केलेलं नाही, कारण क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, कॉस्ट प्राईज ऑफ एक्स आयटम. क्लिअर आहे काय दोन्ही? ओके. सो लेट अस राईट प्रॉफिट. फंक्शन लिहूयात. प्रॉफिट इज इक्वल टू काय असतं, प्रॉफिट तुमचं सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईज. सेलिंग प्राईस काय, एक्स इन ब्रॅकेट 6 मायनस एक्स अपॉन 40 मायनस कॉस्ट प्राईस किती आहे, एक्स अपॉन 5 प्लस 193. करेक्ट. सो हे तुमचं फंक्शन आहे, याला काय पी टाकायचं तर पी टाका. मल्टिप्लाय करूयात, किती होणार, 6x मायनस एक्स स्क्वेअर बाय 40 मायनस एक्स अपॉन 5 मायनस 193. इथून प्रोसिजर माहिती आहे राईट. इथून प्रोसिजर काय, डी पी बाय डी एक्स कॅल्क्युलेट करायचं. ते कशाशी इक्वेट करणार, झिरोशी. आफ्टर दॅट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट. इथून काय भेटणार तुम्हाला, एक्स. जमेल ना, इथून लिहा इथपर्यंत. करा ते, इथून जमायला पाहिजे. 2 दिवस आपण याच्याच एक्झाम्पल सॉल्व करतो आहे, मॅक्झिमम मिनिमम. एकदा फंक्शन भेटल्यावर पुढच्या स्टेप्स कमीत कमी जमायला पाहिजे. आता फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झिरोशी इक्वेट करायचा, तिथून एक्स कॅल्क्युलेट करायचं. क्वेश्चन नवीनच आहे, नाही पण असं नाही की क्वेश्चन काही वेगळा विचारलं आहे. हां, बेसिक तुम्हाला स्टेप्स लक्षात ठेवायचे की काय फंक्शन बनवायचं आहे. फंक्शन शुड बी इन सिंगल व्हेरिएबल. एकदा फंक्शन बनलं तुमचं, बाकी स्टेप्स तर सेम आहे कम्प्लीट टॉपिकमध्ये. So this is the function. Let us differentiate this with respect to x and let us equate with 0. इथून x कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 6x याचा डेरिव्हेटिव्ह झाला 6 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 40 ॲज इट इज ठेवा 1/40 मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती होणार 1, 193चा डेरिव्हेटिव्ह 0. करा इथून एक्स कॅल्क्युलेट करा. सो हे 2x/40 इकडे शिफ्ट करून घ्या. सो 6 मायनस 1/5 विल बी इक्वल टू 2x/40. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इंटू 5 किती झालं ते 30 मायनस 1 बरोबर ना. हे किती बनणार आहे 29/5 इज इक्वल टू 2x/40. सो राईट, आता फ्रॅक्शनमध्ये लिहायचं का 5 8 जार 2 4 जार बरोबर. सो व्हॉट इज एक्स 29 इंटू 4 किती आला एक्स 136 राईट. सो दिस इज युअर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सॉरी हा तुमचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. प्रॉफिट काय पाहिजे मॅक्झिमम बरोबर ना. प्रॉफिट काय पाहिजे मॅक्झिमम, म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे निगेटिव्ह लेस दॅन 0. येणार आहे लेस दॅन 0. आता MCQ आहे तर सॉल्व म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायची गरज नाही. इथून दिसतंय तुम्हाला 6चा डेरिव्हेटिव्ह 0, याचा डेरिव्हेटिव्ह 0, हे -2/40 लेस दॅन 0 बनेल. सो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुमचा लेस दॅन 0 झाला म्हणजे प्रॉफिट काय असणार आहे मॅक्झिमम. कुठे मॅक्झिमम असेल ॲट x इज इक्वल टू 136. काय कॅल्क्युलेट करायला विचारले मॅक्झिमम प्रॉफिट. आता x इज इक्वल टू 136 याच्यात टाकून द्या. सो देअरफॉर प्रॉफिट इज इक्वल टू x इज इक्वल टू 136 याच्यात टाकायचं आहे. किती येते
116 हा लिहा किती येते 29 इंटू 4 किती होते ते 4 हां कॅल्क्युलेशन करेक्ट आहे ना 116 स्क्वेअर करा बरं बघा काय येते का 6x भरपूर कॅल्क्युलेशन आहे 6 इंटू 116 x इज इक्वल टू 116 टाकायचं आहे मायनस 116 इंटू 116 अपॉन 40 मायनस 116 अपॉन 5 मायनस 193 आता कॅल्क्युलेशन पण व्यवस्थित करायला लागते सगळे बघा एकदम क्लोज आहे ऑप्शन्स आहेत हां कॅल्क्युलेशन पण व्यवस्थित करा बघा करून काय ते सो 116चा हे बघा 116चा स्क्वेअर करण्याच्या ऐवजी बेटर 116 इंटू 116 लिहा डिवाइड बाय 40 कारण हे 4ने डिवाइड होणार आहे नंबर्स छोटे बनतील किती ते 696 मायनस हे आता आपण 4ने तर डिवाइड केलं हे झालं 10 4 3 जार सॉरी 4 2 जार 116 इंटू 29 फर्स्ट अटेम्प्टमध्येच करेक्ट सॉल्व करायचं आहे अदरवाईज कॅल्क्युलेशन चुकलं ना आन्सर वेगळंच आलं परत टाईम पण जाणार आहे 116 इंटू 29 किती होतं 336 डिवाइड बाय 10 केलं आहे ना 336.4 येतं आहे ना 140 ठीक आहे राईट सो हे सबट्रॅक्ट करून घ्या पहिले 696 मायनस 193 करून घ्या आणि हे कंबाईन करा 143.4
माहिती, ते नाही माहिती. आन्सर तर आहे 143.4 लिहिले. येत आहे ना 143.4. बघायचं हे करेक्ट आहे ना. हे 4 नंबर्स हे दोन करून घ्या. 696 मायनस 193 किती होतं ते? 503 मायनस हे किती होते? 359. .9. हां नाही 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 5 + 4 किती होणार? 9. नाही 23.2 आलं आहे का? हे करेक्ट केलं आहे का आपण? डिव्हिजन काय केलं आहे? 5 गुणे 10 5 ते हां बरोबर. इथे चुकले. हां करेक्ट. सो हे 359.6च येते. हां करेक्ट आहे. सर झालं का? आन्सर काय ते 143.4. राईट. सो 2-3 गोष्टी हां. एक तर सेलिंग प्राईस प्रॉपर लिहायची आहे. राईट. त्यानंतर इथे विनाकारण हे बाकी मग कॅल्क्युलेशन आहे. 116 × 116 नका करू, मग परत ते डिवाइड बाय 40 वगैरे. हां सो बेटर आपण याला इथेच नंबर्स कमी करा. राईट. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची स्टेप करायची गरज नाही. इथून दिसतंय ते मायनस येणार आहे. -1/20 येणार सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तो लेस दॅन 0 बनेल. प्रॉफिट तुमचा मॅक्झिमम येईल. ठीक आहे. सो 143.4. सेकंड घ्या. Write down the sum of two non-zero number is 4. The sum of two non-zero number sum of two non-zero number is 4. The minimum value of sum of their reciprocal is, any options 3/4, 6/5, 1/4. These are the options. सांगा स्टेप सांगा. आपण नंबर्सवाले 1-2 एक्झाम्पल सॉल्व केलेत. करेक्ट. लेट टू नंबर्स बी एक्स अँड वाय. सो फर्स्ट कंडिशन काय भेटणार आहे? x + y = 4. काय मिनिमम पाहिजे? सम ऑफ देअर रेसिप्रोकल. सो लेट अस क्रिएट फंक्शन क्रिएट करूयात. फंक्शन आपण लेट्स से एफने दाखवलं. फंक्शन काय बनणार? सम ऑफ देअर रेसिप्रोकल. मग दोन नंबर जर एक्स आणि वाय असतील त्यांची ॲडिशन, सम ऑफ देअर रेसिप्रोकल 1/x + 1/y. करेक्ट. सम ऑफ देअर रेसिप्रोकल. सो याला थोडं जर सिम्प्लिफाय केलं तर हे काय बनणार? x + y / xy. आता आपली कंडिशन काय? फंक्शन शुड बी इन सिंगल व्हेरिएबल. सो एक व्हेरिएबल रिप्लेस करायचं आहे. हाऊ यू विल रिप्लेस? x + y ची व्हॅल्यू आपण टाकूयात. किती आहे? 4. x × y च्या जागी काय लिहू शकतो? 4 - x. सो दिस इज दी फंक्शन. इथून प्रोसिजर करा. सो फंक्शनला आपण जर प्रॉपर लिहिलं तर हे काय होणार? f = 4/4x - x². याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. df/dx will be equal to 0. df/dx will be equal to 0. So how you will write derivative? 4/4x - x². u/v यूज करा.
मग कसं करणार? हां पण फर्स्ट टर्म तर बनेल ना, सॉरी सेकंड टर्म बनेल ना. 4 × 4x - x² डेरिव्हेटिव्ह बनेल ना. यू बाय व्ही कसं करणार? डिनॉमिनेटर काय? 4x - x² इंटू 4चा डेरिव्हेटिव्ह, तो काय होणार? 0. करेक्ट. मायनस का लिहायचं? हे बघा यू बाय व्ही, सो 4x - x² इंटू 4चा डेरिव्हेटिव्ह, तो काय बनला? 0 मायनस 4 इंटू 4xचा डेरिव्हेटिव्ह 4, x² डेरिव्हेटिव्ह 2x डिवायडेड बाय 4x - x² ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. बस काय सिंपल झालं, आता काय नाही राहिलं. हे 0 आहे, हे इकडे शिफ्ट केल्यावर हे 0 बनणार. सो काय उरणार आहे? -4 इन ब्रॅकेट 4 - 2x इज इक्वल टू 0. यू विल गेट x. x किती आला? 2. सो y किती बनणार? 2. 1/2 + 1/2. हां, MCQला नाही चेक केलं तरी चालून जाईल. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली तुम्ही करू शकता, कारण एकच एक्सची व्हॅल्यू आहे, याच एक्सच्या व्हॅल्यूवर चेक करायचं. हां, सो x2 झाला. y किती बनणार? 2. सो काय विचारलं आहे? सम ऑफ देअर रेसिप्रोकल. सो 1/2 + 1/2 1. आन्सर किती बनेल? 1. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह MCQला, आता हे एक्झाम्पल बोर्डला वगैरे आले तर मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दाखवावं लागेल. तो काय पाहिजे तुम्हाला? ग्रेटर दॅन 0 यायला पाहिजे. हां, MCQला तुम्ही ती स्टेप स्किप करू शकता. काल आपण एक वायरवाला एक्झाम्पल सॉल्व केलं होतं ना. हां, काल आपण एक एक्झाम्पल सॉल्व केले. स्क्वेअर काय होतं ते? बॉक्स विथ स्क्वेअर बेस टॉप ओपन. हां, त्याच्यावर एक MCQ लिहा बरं. 1 मिनिट दाखवा ते एक्झाम्पल. त्याच्या लास्टला हां, ए काय होतं तुमचं? साईड ऑफ स्क्वेअर. आणि बी किती आलं होतं? 4. आणि व्हॉल्यूम काय होतं? मॅक्झिमम. लिहा, क्वेश्चन लिहा. ॲन ओपन टँक विथ स्क्वेअर बॉटम. ओपन टँक with square bottom base same, is to contain 4000 centimeter cube of liquid. Is to contain 4000 centimeter cube of liquid. Volume दिलेलं आहे. The dimensions of the tank so that surface area of the tank is minimum. Surface area of tank is minimum. राईट. आणि ऑप्शन्स आहेत. ट्वेंटी 10-20 सगळं सेंटीमीटरमध्ये. 10-40 अँड 25.
राईट. सेम पॅटर्न आहे. कालच्या पण याच्यात बॉक्स होता, बॉटम काय होता त्याचा स्क्वेअर. सो एरिया त्याचा काय बनला ए स्क्वेअर. त्याची जी हाईट आहे त्याला आपण काय डायमेन्शन यूज काय नोटेशन यूज केलं होतं बी यूज केलं होतं. हां बट त्या क्वेश्चनमध्ये काय डिफरन्स होता, तिथे व्हॉल्यूम तुम्हाला लार्जेस्ट पाहिजे होतं, तिथे फंक्शन काय होतं व्हॉल्यूम. इथे काय काय हां surface area of the tank should be minimum. So surface area of the open tank will be the function. करा बरं फंक्शन क्रिएट करा. कालचे एक्झाम्पल रेफर करा. फिगर सेम तशीच बनेल. टँक आहे, बेस त्याचा स्क्वेअर आहे, हाईट तुम्ही बी कन्सिडर करू शकतात. पहिले व्हॉल्यूम लिहा. व्हॉल्यूम आपण काल लिहिलं आहे त्याचा ए स्क्वेअर बी होता बरोबर ना. हां सो इथे पण ए स्क्वेअर बीची व्हॅल्यू दिलेली. ए स्क्वेअर बीची व्हॅल्यू किती घ्यायची 4000, कारण आपल्याला एक व्हेरिएबल रिप्लेस करावा लागेल. राईट. कालचं एक्झाम्पल रेफर करा, सेम आहे. स्क्वेअर बेस आहे, याचे डायमेन्शन ए अज्युम करा आणि हाईट आपण बी अज्युम करूया. सो ओपन टँक विथ स्क्वेअर काय ते स्क्वेअर बॉटम. व्हॉल्यूम दिलं आहे. सो व्हॉल्यूम ऑफ दी टँक हे जर डायमेन्शन याचा एरिया किती झाला ए स्क्वेअर इंटू बी काय बनणार व्हॉल्यूम. सो ए स्क्वेअर बीची व्हॅल्यू दिलेली आहे. हाऊ मच इट इज 4000. आता फंक्शन फॉर्म करायचं आहे. फंक्शन काय एरिया ऑफ दी टँक. कालच्या याच्यात पण होतं एरिया बरोबर ना. कालचं पण एक्झाम्पल ओपन बॉक्स होता, इथे पण काय ओपन टँक. एरिया कसा लिहिणार हां ए स्क्वेअर आणि किती फेसेस आहे टोटल 4 फेसेस आहे. सो ए स्क्वेअर प्लस 4ab. बस इथून हा बी रिप्लेस करून टाका. इथून बी किती निघणार बी विल बी इक्वल टू 4000 अपॉन ए स्क्वेअर. हे इथे टाका, करा आणि सॉल्व पुढे. सो ए इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 4a इंटू बीची व्हॅल्यू टाकूयात 4000 अपॉन ए स्क्वेअर. हे काय बनणार ए स्क्वेअर प्लस 1 2 3 डिवायडेड बाय ए. दिस इज युअर फंक्शन. राईट. हे झालं 16000. एक ए कॅन्सल झालं. करा पुढे. डी ए अपॉन डी ए इज इक्वल टू 0 करायचं बरोबर आहे ना. सो ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती झाला 2a प्लस हे 16000 ॲज इट इज लिहून घ्या. आणि 1/aचा डेरिव्हेटिव्ह 1/aचा डेरिव्हेटिव्ह काय होणार -1 अपॉन ए स्क्वेअर. 1/xचा डेरिव्हेटिव्ह -1/x स्क्वेअर. सो 1/aचा डेरिव्हेटिव्ह -1/a स्क्वेअर इज इक्वल टू 0. 2010. सो इथून आपल्याला ए फाइंड आउट करायचं आहे. एला आपण काय अजून केलं आहे साईड ऑफ स्क्वेअर आणि बी तुमची काय हाईट. हे काय करतात क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 2a इंटू ए स्क्वेअर हे बनलं 2a³ मायनस 16000 अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 0. ए स्क्वेअर 0 झाला. सो यू आर हॅव्हिंग 2a³ इज इक्वल टू 16000. सो a³ विल बी 8000. सो ए विल बी बरोबर ना 20चा क्यूब 20 सेंटीमीटर. ए 20 असेल तर बी कॅल्क्युलेट करा.
बी किती झालं 4000 अपॉन ए स्क्वेअर राईट. काय आहे ना फर्स्ट 2010. एक एक्झाम्पल होतं ते वायरला 2 पार्टमध्ये कन्वर्ट करतात, सर्कल आणि स्क्वेअर. ते वायरची लेंथ किती होती एक्झाम्पलमध्ये? हां 8 10 होती का? एल दिलं होतं. ओके. आणि काय होतं सम ऑफ एरिया मिनिमम होतं का? हां. झालं काय? हे किती आलं 20 सेंटीमीटर आणि हाईट किती आलं 10 सेंटीमीटर. नेक्स्ट लिहा वायर ऑफ लेंथ 8 युनिट्स. वायर ऑफ लेंथ 8 units wire of length 8 units is cut into 2 parts. Wire of length 8 unit is cut into 2 parts which are bent in the form of square and circle. In the form of square and circle. The least value of sum of areas, the least value of sum of areas so form is right. सो क्वेश्चन तो रेफर करा वायरवाला कर स्टार्ट करा सॉल्व करायला. हां मी ऑप्शन्स लिहितो इथे. ऑप्शन आणि वायर ऑफ लेंथ 8 युनिट्स राईट. क्वेश्चन काय एक वायर आहे वायर ऑफ लेंथ 8 युनिट्स. याचे 2 पार्टमध्ये बनवले 2 पार्टमध्ये कन्वर्ट केले. एक आहे स्क्वेअर आणि दुसरा पार्ट काय आहे सर्कल. सो सर्कल याची रेडियस आपण आर कन्सिडर करूयात आणि याची साईड काय कन्सिडर करूयात एक्स राईट. आता काय मिनिमम पाहिजे तुम्हाला सम ऑफ एरियाज करेक्ट. फंक्शन फॉर्म करूयात. लेट अस फॉर्म दी फंक्शन ए ने डिनोट केलं आहे. सम ऑफ एरियाज इज युअर फंक्शन. सम ऑफ एरियाज ऑफ स्क्वेअर अँड सर्कल. याचा एरिया किती झाला एक्स स्क्वेअर आणि याचा एरिया किती झाला पाय आर स्क्वेअर. एक व्हेरिएबल रिप्लेस करावं लागेल राईट. व्हेरिएबल रिप्लेस करण्यासाठी कंडिशन दिलेली. या वायरचे जे 2 पार्ट बनवलेत म्हणजे ही जी लेंथ आहे 8 इट विल बी इक्वल टू वॉट पेरीमीटर ऑफ स्क्वेअर अँड पेरीमीटर ऑफ सर्कल. याची पेरीमीटर किती झाली 4x आणि याची पेरीमीटर किती झाली 2πr. इथून आर कॅल्क्युलेट करायचा. आर त्याच्यात सबस्टिट्यूट करा. सेम मेथड सेम एक्झाम्पल होता याची.
64 64 260. रेडी एक्सपांड करून घ्या. काय होणार आहे, एरिया विल बी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस पाय इंटू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. किती होणार आहे, 64 मायनस 64x प्लस 16x स्क्वेअर करेक्ट अपॉन किती होणार आहे 4 पाय स्क्वेअर. एक पाय काय याला कॅन्सल, यू कॅन टेक 4 कॉमन. इथून 4 जरी कॉमन काढला तरी चालेल. एक्स स्क्वेअर प्लस काय होणार 4 कॉमन काढल्यावर 16 मायनस 16x प्लस 4x स्क्वेअर डिवायडेड बाय पाय, राईट. and then you can differentiate this with respect to x. so x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती बनणार 2x. हे 1 बाय पाय लिहून घ्या. 1 अपॉन पाय इन ब्रॅकेट
16चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 16x मायनस 16 प्लस 8x इज इक्वल टू 0. इथून काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं 2x पाय मायनस 16 प्लस 8x अपॉन पाय इज इक्वल टू 0. पाय काय झाला, कॅन्सल. सो 2x पाय प्लस 8x विल बी इक्वल टू हाऊ मच, 16. सो किती होणार आहे, एक्स पाय प्लस 4x इज इक्वल टू 8. एक्स कॉमन काढा, पाय प्लस 4 इज इक्वल टू 8. सो व्हॉट इज एक्स यू आर गेटिंग, 8 अपॉन 4 प्लस पाय. ऑप्शन्स असे काय दिले, 8 अपॉन पाय प्लस 4. बरोबर आहे ना. एक्स एक्स किती आला, 8 अपॉन 4 प्लस पाय. आर फाइंड आउट करा. आता आर कसं फाइंड आउट करणार, याच्यात टाकावं लागेल एक्सची व्हॅल्यू. So what is R? R is 8 minus 4x upon 2 pi. 8 minus 4 in bracket. What is x? 8 upon 4 plus pi upon 2 pi. So एक क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती होणार, 8 इंटू 4 हे झालं 32 प्लस 8 पाय मायनस 32 अपॉन 2 पाय इन ब्रॅकेट 4 प्लस पाय. 32 कॅन्सल झालं, किती येणार, 4 अपॉन 4 प्लस पाय. करेक्ट. दिस इज वॉट आर. क्वेश्चनमध्ये काय विचारले, सम ऑफ एरियाज विचारले. सो एरिया इज इक्वल टू, एरिया काय तुमचा एक्स स्क्वेअर आहे, राईट. एरिया काय, एक्स स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर. एरिया विचारलं, राईट. एक्स स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर. सो व्हॉट इज एक्स, 8 अपॉन 4 प्लस पाय याचा स्क्वेअर प्लस पाय इंटू आरचा स्क्वेअर. 4 अपॉन 4 प्लस पाय स्क्वेअर. इथे येतं बघा, बरं येतं का ऑप्शन, पाय प्लस 4चा स्क्वेअर. इथे स्क्वेअर नाही कुठेच. हे बनलं 64 अपॉन पाय प्लस 4 याचा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर किती झाला, 16 अपॉन पाय प्लस 4चा स्क्वेअर. हा बरोबर, एक कॅन्सल होईल. हे बघा, हे किती होते, 64 अपॉन पाय प्लस 4 याचा स्क्वेअर. आणि ही टर्म काय तुमची 16 पाय. 16 पाय अपॉन पाय प्लस 4चा स्क्वेअर. यू कॅन टेक 4 कॉमन. 4 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट हे ॲड होणार आहे, बरोबर ना, कारण डिनॉमिनेटर सेम आहे. सो इथून हां 4 जर कॉमन काढलं तर किती उरणार, 16 कॉमन काढूयात. 4 नाही 16. हे बघा, ही टर्म काय आहे तुमची, 16 पाय प्लस 64 अपॉन पाय प्लस 4 स्क्वेअर. यू कॅन टेक 16 कॉमन. ब्रॅकेटमध्ये काय उरणार, अपॉन पाय प्लस 4चा स्क्वेअर. 16 अपॉन पाय प्लस 4.
राईट. परत आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चेक नाही केलं आहे. सो dA/dx हा आहे. राईट. नेक्स्ट लिहा. झालं काय? Write down the function x to the power 5, the function x to the power 5 minus 5x to the power 4 plus 5x cube minus 10. The function x to the power 5 minus 5x to the power 4 plus 5x cube minus 10 has a maximum when x is equal to, the function is maximum when x is equal to, option says 0 1 2 3, 0 1 2 3. करा सॉल्व. फक्त x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. Alex solve. फंक्शन लिहा. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. 0शी इक्वेट करा. बस एवढी स्टेप आहे. एक्स स्क्वेअर यू कॅन टेक कॉमन. एक्स स्क्वेअर कॉमन काढा आणि बघा फॅक्टर्स काय आहेत. किती आलं? 1. नाही त्याला नाही, डायरेक्ट नाही लिहिता येणार. हां. एकशे एक व्हॅल्यू आली की 2 आले ना. एकच आली कसं? क्वाड्रेटिक इक्वेशन भेटले ना. नाही तू डबल डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला. हे झिरोशी इक्वेट करावं लागेल. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा झाला ना. तू पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन ते झिरोशी इक्वेट केलं वाटतं. हा झिरोशी इक्वेट करावा लागेल. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करावं लागेल. आले का? हां हां. किती किती व्हॅल्यू झाल्या? 3 कसं आलं? क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2च व्हॅल्यू येणार ना. हां. आता ऑप्शनमध्ये दोन्ही आहेत. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चेक करावं लागेल कारण ते मॅक्झिमम विचारलं आहे ना. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चेक करा कुठे लेस दॅन 0 होतं. 3 कसं आलं? एक्स स्क्वेअर कॉमन निघेल ना.
कसं केलं? हां ठीक आहे, तरी मग आता मग त्यात तुला 3 व्हॅल्यूवर चेक करावं लागेल. ठीक आहे, करेक्ट आहे. ऑप्शन सगळे आहेत त्याच्यात, 0 1 3 बरोबर ना. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चेक करा. ते 0 टाकलं तर काय होणार? 0 0 15 0 हां ठीक आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चेक करावं लागेल. हां सेकंड ऑर्डर 2 व्हॅल्यू आले का, 1 आणि 3? हां, मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला. हां, तो लेस दॅन 0 कशाला येतो आहे? हां, मग 1 आन्सर. कारण मॅक्झिमम विचारलं आहे ना, फंक्शन काय पाहिजे तुमचं? मॅक्झिमम, बरोबर ना. मॅक्झिमम विचारलं आहे. मग एक्स इज इक्वल टू 1ला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय, तो लेस दॅन 0. व्हॅल्यू झाले का 1 आणि 3? 1 टाकून बघ ना त्याच्यात. सेकंड ऑर्डर डे 1 टाक. 20 पण ते ग्रेटर दॅन 0 कसं येते तुझं? साईन चुकली काय कधी? हां, इथून इक्वेट करा. हे 0 आहे ना, 5x² कॅन्सल होऊन जाणार. मग x - 3 इज इक्वल टू 0, x - 1 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 3, x इज कॅन्सल हो. इथे 0 आहे ना, डिवाइड बाय 5x² ऑन बोथ साईड. 1ला येत आहे ना लेस दॅन 0. हां ठीक आहे. आता या व्हॅल्यूजवर आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चेक करणार. काय टाइमपास चालू आहे? उद्या तिघांनी नोटबुक कंप्लीट करायची. हां, तरच या. सुट्टी घ्या नाही तर उद्या. कंप्लीट चॅप्टर पाहिजे, सेकंड, स्टार्ट टू एंड. तुम्हाला काहीच कळणार नाही आता लास्टपर्यंत. तुम्ही आधीच बसून राहणार. मी काही सगळे एक्झाम्पल सॉल्व नाही करणार आहे. हां, तुम्ही कधी सॉल्व करणार मग एक्झाम्पल? केले का? हां, मग काही डिफिकल्टी असेल तर विचारा. हां, बाकी एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे, मी सॉल्व करून काय करणार ते. आलं ना? 1. हां, झाले का? आन्सर काय, ते x इज इक्वल टू 1. हां, सो इथे तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चेक करावं लागेल, कारण एक्सच्या 2 व्हॅल्यू देते. नेक्स्ट लिहा, राईट डाऊन. चल लिहा, नेक्स्ट लिहा. अ पोस्टर इज टू बी प्रिंटेड ऑन अ रेक्टँग्युलर शीट. व्यवस्थित लिहा क्वेश्चन. हां,
A poster is to be printed on a rectangular sheet of paper. A poster is to be printed on a rectangular sheet of paper of area 18 meter square, 18 meter square. नाही तेच रीड करतो. अ पोस्टर इज टू बी प्रिंटेड ऑन अ रेक्टँग्युलर शीट. नाही, रेक्टँग्युलर शीटचा एरिया दिलेला आहे. हां, फर्स्ट स्टेटमेंट कळलं का? एक रेक्टँग्युलर शीट आहे. या रेक्टँग्युलर शीटचा एरिया किती आहे? 18 मीटर स्क्वेअर. या रेक्टँग्युलर शीटवर तुम्हाला एक पोस्टर काय करायचं आहे? प्रिंट करायचं आहे. हे झालं फर्स्ट स्टेटमेंट. द मार्जिन्स ॲट द टॉप अँड बॉटम. द मार्जिन्स at the top and bottom, the margins at the top and bottom of 75 centimeter each. So टॉपला 75 सेंटीमीटर सोडले टॉपचं मार्जिन आणि बॉटमचं मार्जिन किती आहे? 75. and at the sides 15 centimeter each are to be left. राईट. बघा दोन स्टेटमेंट रीड करूया. रेक्टँग्युलर शीट आहे, याचा एरिया 18, युनिट काय दिलं आहे? हां, व्यवस्थित बघा, 18 मीटर स्क्वेअर दिलेले. सो याच्यावर तुम्हाला एक पोस्टर प्रिंट करायचं आहे. त्याच्यासाठी मार्जिन सोडायचे आहेत. मार्जिन टॉपला किती आहे? 75 सेंटीमीटर दिले आहे ते. हां, मीटर सेंटीमीटर दिलेले. इथे सेंटीमीटर किती सोडायचे? 75. आणि जे साईडला मार्जिन आहे ते किती सोडायचं आहे? 50. सो असा तुमचा काहीतरी पोस्टर बनेल. बरोबर आहे का? सो हे किती आहे? 75 सेंटीमीटर. ही मार्जिन किती आहे? 75 सेंटीमीटर. दिस इज 15. आणि हे किती आहे? 15 सेंटीमीटर. हे तुमचे दोन स्टेटमेंट झाले. फुल स्टॉप. देन द डायमेन्शन्स that is height and breadth of the sheet. Then the dimension, that is height and breadth of the sheet, so that space available for printing is maximum R. Space available for printing is maximum R. Options लिहून घ्या. 2√3 मीटर, 3√3 मीटर. 2√3, 3√3 मीटर. सेकंड ऑप्शन 3√3 मीटर, 2√3 मीटर. सो पहिलं डायमेन्शन हाईट आहे, दुसरं डायमेन्शन ब्रेड्थ आहे. हां, आता ऑप्शन पण एकदम हे दिले. नंतर थर्ड ऑप्शन 3 मीटर, 6 मीटर. आणि लास्ट ऑप्शन 6 मीटर, 3 मीटर. काय मॅक्झिमम पाहिजे? सो दॅट स्पेस अवेलेबल फॉर प्रिंटिंग. स्पेस अवेलेबल फॉर प्रिंटिंग. केवढा स्पेस अवेलेबल आहे प्रिंटिंग? हे बघा, पहिले तुम्हाला फंक्शनपासून स्टार्ट करू. फंक्शन तुम्हाला काय पाहिजे? मॅक्झिमम पाहिजे. फंक्शन काय पाहिजे? मॅक्झिमम. फंक्शन काय आहे? स्पेस अवेलेबल फॉर प्रिंटिंग इज द फंक्शन. व्हॉट इज दिस स्पेस अवेलेबल फॉर प्रिंटिंग? एवढी स्पेस अवेलेबल आहे. करेक्ट आहे का? कारण एवढे मार्जिन्स तर कंपल्सरी सोडायचे.
मध्ये एवढी प्रिंट असेल किंवा एवढी प्रिंट असेल किंवा एवढी प्रिंट असेल, आपल्याला एवढी मार्जिन सोडून प्रिंट करायचं. सो दिस इज स्पेस अवेलेबल फॉर प्रिंटिंग. याचं फंक्शन तुम्हाला क्रिएट करायचं आहे, राईट. आता डायमेन्शन्स काय काय घेणार, एक तर हाईट लागेल आणि दुसरं काय लागेल, ब्रेथ लागेल. सो सपोज हाईट आपण लेट्स से एक्स कन्सिडर करूयात, टोटल आहे हां, एवढं टोटल किती आहे एक्स आणि हे टोटल किती आहे वाय. इथून फंक्शन बनवायचं आहे, राईट. आता गिवन डेटा काय काय बघा. फर्स्ट स्टेटमेंट काय होतं, त्यांनी एरिया ऑफ पेपर दिलेलं आहे. सो व्हॉट इज एरिया ऑफ दिस पेपर, हे जर डायमेन्शन एक्स आणि हे जर वाय असेल, व्हॉट इज एरिया ऑफ दिस रेक्टँग्युलर पेपर कम्प्लीट, एक्स इंटू वाय. एक कंडिशन तर भेटली, एक्स इंटू वाय किती आहे 18. हां पण ते बघू आता, मीटरचं कुठे सेंटीमीटर करायचं ते बघूयात. 18 मीटर स्क्वेअर ही एक कंडिशन आहे, ठीक आहे. आता फंक्शन क्रिएट करूयात. फंक्शन इज इक्वल टू, फंक्शन तुमचं काय आहे, एरिया ऑफ प्रिंटिंग, बरोबर ना. काय वर्ड यूज केलं आहे, स्पेस अवेलेबल फॉर प्रिंटिंग. हां फंक्शन तुमचं काय असणार आहे, स्पेस अवेलेबल फॉर प्रिंटिंग, स्पेस अवेलेबल फॉर प्रिंटिंग. सो आपल्याला स्पेस कॅल्क्युलेट करायचं आहे फॉर प्रिंटिंग. किती स्पेस अवेलेबल आहे, एवढा स्पेस आहे. हा रेक्टँगल आहे, मधला रेक्टँगल. याचा तुम्हाला हाईट माहिती पाहिजे आणि काय माहिती पाहिजे, ब्रेथ. याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, राईट. सो आता हे जर मार्जिन्स तुम्ही कन्सिडर केले तर इनसाइड जो रेक्टँगल आहे त्याची हाईट किती बनेल, व्हॉट विल बी हाईट ऑफ इनसाइड रेक्टँगल. ही हाईट आहे. हे टोटल किती आहे एक्स, एक्समधून 75 गेलं, 75 गेलं, एक्स मायनस 150 सेंटीमीटर. कळते का. हे टोटल किती आहे, एवढी लेंथ, एवढी लेंथ किती आहे एक्स. आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचे, हे कॅल्क्युलेट करायचे. सो हे टोटल एक्स आहे, इथून इथपर्यंत एक्स आहे, इथून 75 गेले, 75 गेले. सो हाईट किती बनेल, एक्स मायनस 150. आणि याची ब्रेड, ब्रेड किती बनणार आहे, वाय मायनस 30, वाय मायनस 30, करेक्ट ना. हे टोटल किती आहे वाय, इथून हे 15 गेलं, हे 15 गेलं, म्हणजे वाय मायनस 30 याची काय झाली. हां सो व्हॉट इज फंक्शन, एक्स मायनस 150 वाय मायनस 30. हे तुमचं फंक्शन झालं. काय झालं हे फंक्शन. ए कन्सिडर करा, एरिया ऑफ प्रिंटिंग. एक व्हेरिएबल रिप्लेस करायला कंडिशन दिलेली आहे. फक्त आता ते सेंटीमीटरमध्ये घेतलेले आहेत आपण. सो हे मीटर स्क्वेअरचं सेंटीमीटर किती होणार आहे, 10⁴. सो 18, आता 10⁴ नका लिहू, 4 0 टाकू आपण. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. सो मीटर स्क्वेअर, बरोबर ना, 100चे, हां 100चा स्क्वेअर. सो किती झिरो झाले, 1 2 3 4. सो इथून वाय कॅल्क्युलेट करायचं. वाय किती बनेल, हे किती झालं 1,80,000 डिवायडेड बाय एक्स. हे 1,80,000 डिवायडेड बाय एक्स कशात टाकायचं, याच्यात टाकायचं आणि मग आपली प्रोसिजर राहील. करा पहिले डायग्राम ड्रॉ करा, एक एक स्टेप लिहूयात आपण. डायग्राम ड्रॉ करा, असेच ड्रॉ करा. याला एक्स कन्सिडर करा, हे काय झालं वाय. एक्सला आपण हाईट घेतोय, कारण तुम्ही जर हे पण चेक केले ऑप्शन्स उलटे पालटे दिलेत, बरोबर ना. हां सो एक्स इज हाईट आणि वाय तुमची काय ब्रेथ. सो टॉप आणि बॉटमला 75 सेंटीमीटर 75 सेंटीमीटर सोडायचं आहे, राईट स्पेस. आणि साईडला 15 सेंटीमीटर. अरे 50 दिले रे, 50. आपण काय लिहिले, नाही 50 करा, 50 करा, त्यामध्ये ऑप्शन्स वेगळे राहतील. 50 करा, 50 50 50 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर. मग आता हे किती बनणार 100. बस इथे चेंज होईल, बाकी काही नाही. केली डायग्राम ड्रॉ केली का. हां एक्स तुमची हाईट आहे आणि वाय काय डिनोट करते, ब्रेथ. सो पहिली कंडिशन लिहा, एक्स इंटू वाय इज इक्वल टू 18 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1,80,000 सेंटीमीटर स्क्वेअर. ही झाली फर्स्ट कंडिशन.
नेक्स्ट फंक्शन फॉर्म करायचं आहे, राईट, असंच लिहून घ्या व्यवस्थित होईल. फंक्शन, व्हॉट इज फंक्शन? स्पेस अवेलेबल फॉर प्रिंटिंग. सो हा जो शेडेड एरिया आहे हे तुमचं फंक्शन आहे, एवढाच एरिया तुमच्याकडे अवेलेबल आहे फॉर प्रिंटिंग. सो हा एरिया आपण कॅल्क्युलेट करतोय. सो हा जो रेक्टँगल आहे याची जी हाईट आहे टोटल एक्स आहे, इथून 75 सोडलं 75 सोडलं म्हणजे टोटल 150 आपण ड्रॉप करतोय, एक्स मायनस 150. आणि याची जी ब्रेड्थ आहे वाय मायनस 100, वाय मायनस 100. सो तुमचं फंक्शन म्हणलं एरिया ए इज इक्वल टू एक्स मायनस 150 इंटू वाय मायनस 100. काय डिफरन्शिएट करा, झिरोशी इक्वेट करा. राईट, हे फंक्शन आहे एरिया. एक्स मायनस 150 वाय मायनस 100. सो एक्स मायनस 150 वाय रिप्लेस करायचं आहे, 1 2 3 4 अपॉन एक्स मायनस 100. याला डिफरन्शिएट करायचं आहे. काय करायचं? मल्टिप्लिकेशन का काय करायचं? मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. म्हणजे मल्टिप्लिकेशन मग काय यू इंटू व्ही करावं लागेल, तसं करायचं. ठीक आहे, तसं करा, यू इंटू व्ही यूज करा वाटल्यास. सो डी ए बाय डी एक्स झिरोशी इक्वेट करायचे. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लिहायचे. ते 1/x आहे, 1/xचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? मायनस 1/x². सो टर्म काय बनेल? मायनस 1 2 3 4 अपॉन काय x². 100चा डेरिव्हेटिव्ह 0 झाला. कळालं का? ही फर्स्ट टर्म. फर्स्ट फंक्शन लिहिलं, याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. हे तर कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, याला ॲज इट इज टाकलं 1/xचा डेरिव्हेटिव्ह लिहिला मायनस 1/x². 100चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस आणि याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 1. इथून आपल्याला एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं सॉल्व करणार? एक्सने मल्टिप्लाय का ब्रॅकेटच मल्टिप्लाय करावं लागेल. एक्सने मल्टिप्लाय करूयात. एक्सने जर मल्टिप्लाय केलं, एक एक्स काय होणार आहे? कॅन्सल. सो हे किती बनणार? मायनस 1,80,000 अपॉन एक्स. मायनस मायनस काय झालं? प्लस. हे आत्ता असंच ठेवूयात, नंतर बघू मल्टिप्लाय करायचं की नाही. 1 2 3 4 अपॉन x². बरोबर, करेक्ट आहे काय? तर चुकलं. हां, प्लस 1 2 3 4 अपॉन एक्स मायनस 100 इज इक्वल टू 0. ही टर्म कॅन्सल झाली. करेक्ट. सो काय करता पुढे? 150 1,80,000 अपॉन x² इज इक्वल टू 100. हे करेक्ट आहे ना? 100 तिकडे शिफ्ट केलं, काय झालं? पॉझिटिव्ह. हे 0 कॅन्सल करून टाका. 150 इंटू 1800 इज इक्वल टू x². क्वेश्चन काय विचारलं आहे? काय कॅल्क्युलेट करायचं आहे?
डायमेन्शन्स. ओके, हां हे सेंटीमीटरमध्ये बनतील आन्सर्स. ऑप्शन्स आपण लिहिलं का? मीटर सांगितलं का मी तुम्हाला? ऑप्शन्स मीटरमध्ये. हां ठीक आहे. हे ऑप्शन कशामध्ये? 18×90 म्हणजे 300 सेंटीमीटर येईल, बरोबर ना? 18 हे काय झालं? 150 × 1800 इज इक्वल टू काय झालं? x². हे 18 नाही 150 किती झाले? परफेक्ट स्क्वेअर आहे का? 18 × 15. करा करा कॅल्क्युलेट. कसला स्क्वेअर आहे? किती होते? 18 × 15 किती होतं? 270. 18 × 15 ना. आणि 0 किती? 1 2 3. 1 2 3 इज इक्वल टू x². सो 9000 × 3 लिहू शकतो, बरोबर आहे का? 9000 नाही, 90,000. 90,000 × 3 किती होणार? बरोबर ना? हां. सो आता एक्स काय बनणार? हे √3 आणि √90,000. हां. सो एक्स किती झालं? 300√3 सेंटीमीटर झालं. ऑप्शन्स कशात दिलेत? मीटरमध्ये. सो याचं मीटर किती होणार? डिवाइड बाय 100 करावं लागेल. 3√3. आणि मग वाय एकच ऑप्शन आहे, 3√3 आणि दुसरं काय दिलं आहे? 2√3. सो हाईट आपण एक्स काय कन्सिडर केली होती? हाईट. सो हाईट तुमची 3√3 होणार. आणि हाईट 3√3 आणि ब्रेड किती होणार? 2√3. राईट. सो असे वेगवेगळे क्वेश्चन्स भेटतील तुम्हाला. हां, आता हे कम्प्लीट व्यवस्थित वर्ड प्रॉब्लेमचं हेच आहेत, व्यवस्थित रीड करायचे आहेत वर्ड प्रॉब्लेम. हां, आणि मग अटेम्प्ट करायचे ते.